ओह माय गॉड गाईज आज सकाळी-सकाळी मी एवढी शॉकमध्ये होते कारण की काल जो एक्नेचा जेल मी लावला होता त्याने माझा पिंपल आज पूर्ण सपाट झाला होता. तुम्हाला फोटो हवा असेल तर तुम्ही कालचा व्लॉग चेक करू शकता आणि आज सकाळी-सकाळी अंघोळ केल्यानंतर ना मला लक्षात आलं की माझी सनस्क्रीन संपली सो मला ते शेवटी कापायला लागली. बिकॉज ती माझी एकदम फेव्हरेट सनस्क्रीन आहे. त्यानंतर ना पप्पांसोबत मला बाहेर जायचं होतं थोडंसं डॉक्युमेंटेशनचं काम करण्यासाठी. हे डॉक्युमेंटेशनचं काम उद्या करूयात असं म्हणून पूर्ण आठवडा गेला. सो आज आम्ही फायनली डिसाईड केलं की आज काहीही करून जायचं. सो सकाळी-सकाळी कुठलीच ऑर्डर न घेता मी पप्पांसोबत बाहेर निघाले होते आणि त्यात चतुर्थी पण होती त्यामुळे उपवास होता. सो खूप भूक लागली होती. घरी आल्या-आल्या पहिले जेवलं आणि त्यानंतर थोडीशी नॅप घेताच मला एक गुड न्यूज कळाली. मी परत एकदा मावशी झालेली आहे. आय जस्ट कांट वेट टू सी माय बेबी भाचा आणि आज दिवस पण इतका सुंदर होता चतुर्थीचा आणि चतुर्थीच्या दिवशी मी मावशी झाले. खूप खूप छान वाटत होतं. संध्याकाळी बहिणीला ऑफिसमधून पिक केलं आणि आम्ही सरळ निघालो आमच्या घराजवळच्या गणपती बाप्पाच्या मंदिरात. छान दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर खूप प्रसन्न वाटत होतं. डिनरमध्ये मम्मीनी वरण-बिट्टी केली होती आणि तुम्हाला माहितीच असेल की हा एकदम पॉप्युलर खानदेशी पदार्थ आहे आणि हा माझा फेव्हरेट पदार्थ आहे. डिनर नंतर लक्षात आलं की मी 2 दिवसापूर्वी एक वॉटरमेलन आणलं होतं. सो आज ते फायनली कट केलं आणि सगळ्यांना दिलं. नाहीतर ते तसंच फ्रिजमध्ये पडून राहिलं असतं.